वसमतच्या प्राध्यापक दत्ता चौगुले सभागृह वसमत येथे कुरुंदकरांच्या जन्मभूमीत नाट्य स्वरूपात झाला कुरुंदकरांच्या विचारांचा जागर। आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारामध्ये वसमतनगरी ही महाराष्ट्राचे विचार वैभव असलेल्या नरहर कुरुंदकर यांची जन्मभूमी। आपल्या भूमीमध्ये जन्मलेला मोठा माणूस म्हणून वसमतकरांना नेहमीच कुरुंदकर या नावाने आकर्षक राहिलेले आहे। नरहर कुरुंदकर एक विचारवंताची गोष्ट या अजय आंबेकर लिखित नाट्यप्रयोगातून सर्व वसमतकरांनी व विशेषत्वाने नव्या पिढीने भूमीच्या आधारावरच नव्हे तर नरहर कुरुंदकरांना वैचारिक भूमिकांच्या आधारावरच समजून घेण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगामधून केलेला आहे। अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या अवघ्या 50व्या वर्षाच्या आयुष्यातील नेमक्या जागा हेरून त्यांचं व्यक्तिमत्व या नाट्यवाचनाच्या अभिनय प्रयोगातून प्रेक्षकासमोर जिवंतपणे उभं केलं आहे। त्यांचे वसमत, हैदराबाद, नांदेड वास्तव्यातील जिवंत त्यांची वैचारिकता, जडणघडण, व्यक्तिमत्वाचे पैलू, बालपण, शिक्षण, विचार, प्रबल वैयक्तिक जीवन, लग्न यातील प्रसंगातून नरहर कुरुंदकरांचा एक विद्यार्थ्यांची या व्यावसायिक शिक्षण, प्राचार्य, लेखक, व्याख्याता हे या नाट्यप्रयोगातून आधारित केले आहे। हां, बरोबर आहे। आम्ही गुरुजींचं लिखाण हे हिंदी आणि इंग्रजीमधनं करण्यासंदर्भामध्ये काही प्रकाशात प्रयत्नशील, कुरुंदकर गुरुजींचे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत, परंतु नाटक हे असं माध्यम आहे की जे जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये शिक्षण असतं, एज्युकेशन असतं। त्यामुळे नाटक हा एक प्रकार असा की जो सहज सोप्या पद्धतीनं आपण पुस्तकाकडे आकृष्ट होण्यासाठी वापरू शकतो। त्यामुळे आम्ही या मराठी प्रयोगानंतर त्याचे सुरुवातीला हिंदीमध्ये प्रयोग करण्याचा विचार करतोय आणि त्यानंतर जमलं तर आम्ही ते इंग्रजीमध्ये पण करण्याचा विचार करतो। नरहर कुरुंदकर यांच्या विचार वारसेच्या त्या नाटिकेच्या रूपानं अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांनी या ठिकाणी प्रयोग सादर केला। उत्कृष्ट असं त्यांचं संभाषण शैली मांडली, वसमत या ठिकाणी सर्वांना रुचली आणि खरे नरहर कुरुंदकर आणि त्यांच्यामध्ये आपल्याला जे काही जाणून घेण्याची पद्धत या ठिकाणी मिळाली, त्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। मराठवाड्यातील संत ज्ञानेश्वर असा ज्यांचा उल्लेख केला जातो, असे साहित्यरत्न, साहित्य क्षेत्रातील टीकाकार, समीक्षक, विचारवंत वेगवेगळ्या कादंबऱ्यांच्या माध्यमामधून कुरुंद्याचं नाव, परिसराचं नाव आणि मराठवाड्याचं नाव ज्यांनी अजरामर केलं, असं एक अतुलनीय व्यक्तिमत्व प्राध्यापक नरहर अंबादासराव कुरुंदकर यांच्या विचारांचा वारसा संबंध देशभर त्यांनी गाजवण्याचा, मिळवण्याचा जो संकल्प केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आजच मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। आपल्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत। आपण असंच आणखीन भरपूर कार्य करावं आणि कुरुंदकरांच्या नावांचा जय जयकार व्हावा, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं। परत एक वेळेस आपल्या सर्वांचे मनपूर्वक नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था कुरुंदा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार। धन्यवाद। गेल्या 1.5-2 तासापासून आपण सर्वजण एक भारावलेल्या वातावरणात आहोत। आपल्या मातीत जन्मलेल्या, आपल्या गावात जन्मलेला आपला माणूस विचारांच्या प्रगल्भतेची इतकी मोठी झेप घेतो की आजही आपले डोळे दिपून जातात। आणि आपण तर म्हणजे आम्ही कुरुंदकर तर त्यांच्या कुरुंदकर असण्याचा, आमच्या कुरुंदकर असण्याचा सार्थकतेचा अनुभव घेत आहोत। नरहर कुरुंदकर म्हणजे माझे काका, त्यांच्यासोबत राहणं किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकणं इतकंच काय, त्यांचं व्यक्तिमत्व डोळे भरून पाहणं हे आम्हाला भाग्य लाभलेलं नाही। पण आज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास नाट्यमय रीतीनं पाहताना खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि म्हणूनच कुरुंदकर, समस्त कुरुंदकर परिवाराच्या वतीनं मी आभार मानण्यासाठी इथे आले। आंबेकर सरांच्या प्रचंड परिश्रम घेऊन त्यांनी हा प्रयोग साकारला, त्यांचे आभार मानण्यास खरोखर शब्द नाही। त्यांच्यामुळे त्यांचा जीवन प्रवास आम्हाला काही
कळायला आहे. माझ्या आज घरातल्या ज्या काही व्यक्ती म्हणजे जसं की माझी आजी, ह्यांना मी तुमच्या प्रवासात एका नवीन रूपात पाहिलं, जे मला माहिती नव्हतं की माझ्या आजींचं हे. आणि हा प्रयोग सादर करण्यासाठी वसमतमध्ये सादर करण्यासाठी ज्या असंख्य जणांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचे मी पुरस्कारांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.